सोलापूरचे सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन इलेक्ट्रो 2026, 300 पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स. इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती उपकरणे, टेलिकम्युनिकेशन, संगणक व लॅपटॉप, सोलार वस्तू, व्यायामाची साधने, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स, कंपनी वॉरंटी सहित आणि योग्य दराची हमी. प्रदर्शन 12 ते 18 फेब्रुवारी 2026 रोजी. वेळ दुपारी 4 ते रात्री 9:30 पर्यंत. रविवारी सकाळी 11 पासून सुरू. स्थळ होम मैदान, सोलापूर. नमस्कार, मी सीए सुशील बंदपट्टे. मागील 10 वर्षांपासून चंद्रनयन सोशल फाउंडेशन मधून आम्ही वेगवेगळ्या समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांवर भर देत असतो. यंदाच्या वर्षी आम्ही शिवजयंती निमित्त माझा शिवबा या भव्य लेखन स्पर्धेचं आयोजन करत आहोत. ही स्पर्धा आयोजन करण्यामागचं खरं कारण असं आहे की महाराजांचं जे कार्य आहे, मग महाराजांच्या जे मनात आदर्श स्वराज्य होतं, स्त्रियांबद्दलचा सन्मान असेल, शेतकरी असेल, रयत असेल, अष्टप्रधान मंडळ असेल, 18 पगड जाती विषय असेल, अशा वेगवेगळ्या पैलूंवर जे महाराजांनी एक आदर्श निर्माण केला या भारत देशात, त्या महाराजांबद्दल नव्या पिढीला, लहान मुलांना कळावं, त्या निमित्तानं किमान वाचन व्हावं, वाचनातून लेखनाची आवड व्हावी आणि महाराजांचं कार्य तळागाळात पोहोचावं, याकरता, या हेतूने, या उद्देशाने आम्ही माझा शिवबा या लिखाण स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. ह्या स्पर्धेत सर्वांना सहभागी होता येणार, परिवारातल्या प्रत्येकासाठी, आणि प्रत्येक परिवार या स्पर्धेत सामील होऊ शकतो. आम्ही गट पाडलेले आहेत 3. पहिल्या गटात 5वी ते 7वीतील विद्यार्थी शालेय असतील, 8वी ते 10वीचे विद्यार्थी असतील, आणि तिसरा गट हा खुला असणार आहे. वयाच्या 70 वर्षापर्यंतच्या सर्व लोक या खुल्या गटातनं सामील होऊ शकतात. पहिल्या गटासाठी शब्दमर्यादा 300 ते 400 आहे, दुसऱ्या गटासाठी 400 ते 600 आहे, आणि तिसऱ्या गटासाठी 700 ते 1000 इतकी शब्दमर्यादा आहे. आणि या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र तर मिळेलच, याशिवाय पण जे या स्पर्धेचे विजेते असतील, खुल्या गटातून 11,000चं रोख पारितोषिक, 2 नंबरसाठी 7,000चं आणि 3 नंबरसाठी 5,000चं, याशिवाय सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असेल. आणि जे 5वी ते 7वीचे विद्यार्थी असणार त्याकरता 2,500 रोख बक्षीस, याशिवाय सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र. 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरताचं जे बक्षीस असणार आहे तिथे 2,500, 1,500 आणि 1,000 अशा आम्ही जवळपास 60 लोक काढणार आहेत त्या 2 गटातून, आणि सगळ्यांना बक्षीस मिळणार आहेत. यामागचा एकच हेतू आहे की आपण आज बघतोय की शिवजयंती साजरी होत असताना केवळ डोक्यावर घेण्यापेक्षा महाराजांना डोक्यात पण महाराजांचे विचार, महाराजांचे आदर्श यावेत, आणि ही सुरुवात लहान मुलांपासून व्हावी, या उद्देशाने या स्पर्धेचं आम्ही आयोजन करत आहोत. येणाऱ्या काळात देखील महाराजांच्या कार्याबद्दलच्या वेगवेगळ्या विषयांवर आम्ही अनेक स्पर्धेचं आयोजन येणाऱ्या काळात करणार आहोत. त्यामुळे माझं सर्व तमाम सोलापूरकरांना विनंती आहे की या स्पर्धेत सहभागी होऊन महाराजांचा खरा जो आदर्श आहे तो आपल्या लेखणीतून मांडावा, अशा संकल्पनेतून सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पण हा संदेश पोहोचवण्याचं कार्य करावं. शाळेत आयदर कलेक्शन सेंटर किंवा आम्ही पर्सनली जाऊन कलेक्ट करत आहोत. शाळेतले मुख्याध्यापक असतील किंवा जबाबदार व्यक्ती असेल त्यांच्याशी आमचा संपर्क आम्ही येणाऱ्या काळात करू.